रेड कार्पेट म्हणजे काय असतं, त्याच्या ऑफिसकडं आणि त्याच्या ऑफिसच्या इंटेरियरकडं बघून शिकावं असं होतं. नुसती येणाऱ्या गेस्ट करता असलेली खोली होती, त्याचंच इंटेरियर 20-1 लाखाचं असावं असा अंदाज आहे. नेहमीप्रमाणे आवी आत आला. सेक्रेटरीनं लिफ्ट उघडलेली बघितल्यानंतर पळत आली. गुड मॉर्निंग सर कोण आवाज दिला. त्यांनी असं तिच्याकडे 1 सेकंद बघितलं. हां, काय सिच्युएशन आहे सर? नेहमीप्रमाणे आपण रूममध्ये बसून बोलू. ओके. एनिथिंग प्रॉब्लेम? नथिंग सर, एव्हरीथिंग इज ओके. ओके. अवी त्याच्या ऑफिसकडं निघून गेला. 2 मिनिटांनी सेक्रेटरी तिच्या मागं धावत एक स्वच्छ ग्लासामध्ये कोल्ड कॉफी घेऊन आत गेली. हा अवीचा शिरस्ता होता. कोल्ड कॉफी बरोबर 1 सिगरेट ओढायची आणि मग कामाला लागायचं. ते डायरेक्ट दुपारी 2 वाजता जेवणच. त्याप्रमाणे त्याची सिगरेट शिलगावून झाल्यावर पहिला कश शांततेनं बाहेर पडल्यानंतर सेक्रेटरीनं हळूच सांगितलं, सर आज सर्व GMची मीटिंग आहे आणि सगळे GM आणि AGM आत्ता हॉलमध्ये बसलेले आहेत. आपण 9:30चं त्यांना टायमिंग दिलेलं होतं आणि आत्ता 9:22 झालेले आहेत. अवीनं ओके म्हणला. थोडीशी घाई करून कॉफी आणि सिगरेट संपवली आणि मीटिंग रूमकडे निघाला. मीटिंग रूममध्ये पोचल्यावर त्यांनी सर्व GM आणि AGMsना हाय केलं. हॅलो फ्रेंड्स, लास्ट तिमाहीमध्ये मी डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि ज्याच्याकडे जी गोष्ट कमी असते त्याची किंमत त्याला जास्त असते. तर शेवटच्या तिमाहीमध्ये आपला अलीकडच्या तिमाहीपेक्षा साधारणतः 900 करोडनी घाटा झालेला आहे. कमी प्रॉफिट मिळालेला आहे. मला हे चालत नाही. बिझनेसचा आकडा हा कायम प्रॉफिटचा आकडा वर असलेला मला आवडतो. तर त्याची कारणं देण्याची गरज नाही आहे. समर्थनांना मी कधीही किंमत देत नाही. मेजरली मी सांगेन की जो काय आपला थोडासा तळ आहे तो कन्स्ट्रक्शनमधनं तळलेला आहे, पेट्रोलियममधनं तळलेला आहे, पण त्या व्यतिरिक्तचे बाकीचे शिपिंग्स आणि हे इतर जे आपले बिझनेस आहेत त्या बिझनेसमधनं मनासारखा मला प्रॉफिट मिळालेला नाही आहे. मी या 3 महिन्याची वाट बघेन, नाहीतर तिथले सगळे हेड्स मला बदलावे लागतील. ही गोष्ट आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली असेलच, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशाच कुठल्या तरी चुका झालेल्या असल्यामुळं आपल्या वरचे पूर्वीचे बॉस घरी गेलेत आणि आपण तिथं आलेलो आहोत. माझ्याकडं काम करणाऱ्या व्यक्तीला किंमत आहे आणि समर्थन देणाऱ्याला मी घरी पाठवतो. एवढं तो बोलत असतानाच त्याचा पर्सनल मोबाईल वाजला. त्याला असा मध्येच फोन आलेला कधीच आवडत नाही. एक कपाळावर तीव्र नापसंतीची आठी पडली आणि त्याने सेक्रेटरीकडे बघितलं. सेक्रेटरीनं फोन उचलला आणि सांगितलं, सर तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे म्हणतायत. कोण आहे? नंतर सांग. नाही, ते ऐकायला तयार नाही आहेत. अवीनं फोन उचलला. त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं, कोण बोलतंय? तिकडून उत्तर आलं, आज सकाळी 7 वाजता स्वाती गेली.
10:30 वाजता बॉडी ताब्यात मिळणार आहे, 1 वाजता अंतिम संस्कार होतील स्मशानात. आपल्या कानावर असावं म्हणून सांगितलंय आणि फोन ठेवला गेला. इतक्या वेळ कठोर कडक डॅशिंग वाटणारा आवी क्षणभर सगळीकडनं 1 सेकंद हल्ल्यासारखा वाटला. 1 सेकंद त्यांनी सर्वांकडे पाठ केली. गच्च मिटलेल्या डोळ्यातनं उघडलेले अश्रू पुसून तो वळला. फ्रेंड्स, मला जे बोलायचं ते मी बोलून घेतलेलं आहे. मीटिंग इज ॲडजर्न. नाउ गो टू युअर वर्क अँड डू इट प्रॉपरली. आय वॉन्ट क्लिअर दिस हॉल विदिन 5 minutes. सगळ्या AGM-GMची इतकी गडबड झाली. पटापटा त्यांनी आपापल्या फाईल्स उचलल्या, हॉल रिकामा करायला सुरुवात केली. सेक्रेटरी मात्र स्तब्ध नजरेनं आवीकडे बघत होती. हाच का आपला बॉस? त्याने मीटिंग संपवली अचानक. कोण होतं फोनवर? तो काय एवढा डिस्टर्ब झाला? म्हणजे आजपर्यंत आपण आपल्या 9 वर्षाच्या नोकरीमध्ये सरांना असं हल्लेलं कधीच बघितलेलं नाही. काहीतरी चुकतंय आणि काहीतरी जगावेगळं घडतंय. ती जवळ आली, म्हणली, सर, हे बघ, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. मी अवेलेबल नाही असं सगळ्यांना सांग. नाही पण सर, कारण काय? कारण द्यायला मी बांधील नाही. या एम्पायरचा मी एकमेव ओनर आहे. मी ठरवेन तीच गोष्ट इथं घडली पाहिजे. नाउ क्वेट. ती सेक्रेटरी हादरली, घाबरली. यस करत पटापटा तिने हॉल रिकामा केला. आवी शांत नजरेनं उठला. मगाशी ताठ भरलेले जे त्याचे खांदे होते ते थोडेसे झुकलेले होते. चालीतला दरारा संपलेला होता. थकल्यासारखा वाटत होता आणि शांत पावलाने तो आपल्या केबिनमध्ये आला. केबिनमध्ये आला. एक सिगरेट शिलगावली आणि आढ्याकडे बघत धूर सोडायला सुरुवात केला. त्या धुरातनं त्याला ते पूर्वायुष्य आठवलं.